नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे खानदेशी पद्धतीने पातोडी रेसिपी। आता ह्या पातोड्याची रेसिपी ना खूप साधी आणि सोपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी आलं लसूण छान ठेचून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं आणि बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घेऊन घ्यायचं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पातोड्याची रेसिपी केलेली आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं। ते छान तडतडलं की लगेचच त्यामध्ये लसूण आणि आलं हे छान ठेचून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आणि आता लगेचच यामध्ये हळद आणि तिखट टाकून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला छान असा होऊ द्यायचा, कारण की मसाला छान शिजला ना की पातोड्याला खूप छान स्वाद येतो। आता छान मसाला तयार झालेला आहे। आता इथं मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता जेवढं बेसन घ्यायचं असेल ना तेवढंच तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता। आणि आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये पातोडे करणार आहे ना त्या ताटाला तेल लावून घ्यायचं। आणि आता तेल लावून झालेलं आहे आणि इकडे पाण्याला सुद्धा छान खडखडून उकळी आलेली आहे। त्यामध्ये रवी ठेवायची आणि थोडं थोडं बेसन टाकायचं। थोडं थोडं बेसन टाकलं ना तुम्ही की गुठळ्या अजिबात होणार नाही आणि त्या गाठी असतात ना त्या लवकर तयार होतात। त्यासाठी पटापट इथून आता हात चालवायचा आहे। या गाठी ना मोडायला वेळ लागतो, त्यासाठी रवीने मोडायच्या किंवा चम्मचने केलं ना तरी चालेल। फक्त एवढंच आहे की पटापट हात चालवायचा, म्हणजे गाठी लवकर मोडतात। आता इथं थोडं थोडं अजून बेसन टाकायचं, थोडंसं नंतर टाकलेलं आहे, कारण एकदाच टाकलं ना तर त्याला लवकर गाठी तयार होतात। आणि आता मी गॅसच्या खाली कढई उतरून घेतलेली आहे आणि ते असं पटापट सर्व गाठी मोडून घेणार आहे। आता तुम्ही मंद आचेवरती सुद्धा केले ना तरी चालेल, पण माझी स्टीलची कढई आहे त्यासाठी मी खाली उतरून घेतलेलं आहे। आता पूर्ण गाठी छान मोडून झालेले आहे। आता मी अजून एकदा गॅसवर ठेवते, मंद आचेवरती ठेवते आणि त्यावर झाकण ठेवून देते आणि एक वाफ देऊन देते। आणि आता बघा छान असं पातोड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता ज्या ताटाला तेल लावून घेतलेलं होतं ना त्यावरती सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हाताने किंवा वाटीने तुम्ही हे पातोड्या थापून घेऊ शकतात। आता मी वाटीनेच करणार आहे। आता जर तुम्ही हाताने करत असाल ना तर थोडं पाणी लावा, म्हणजे हाताला चटके लागणार नाही। आणि आता इथं थोडंसं खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि असं वाटीने छान दाबून घ्यायचा, म्हणजे काय होईल ना तो सर्व त्याला चिटकून राहील। आणि आता थंड होऊ द्यायचं आहे। आता हे ताटातलं छान थंड झालेलं आहे आणि आपल्याला पातोडीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला जे हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकतात। आणि आता बघा किती अलगद असे पातोड्या निघत आहे, म्हणजे ताटाला तेल लावलं ना तर त्या पातोड्या अजिबात चिटकत नाही आणि अगदी पटकन अशा पातोड्या निघून जातात। आणि बघा किती बारीक मी पातोड्या थापून घेतलेल्या आहे। तुम्ही जेवढी पातोडी बारीक थापून घेतली ना तेवढी खाण्याला खूप छान लागते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडेल। आणि कशी वाटली तुम्हाला खानदेशी पद्धतीने बनवलेली पातोडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।